संजय राऊत यांचं डोकं ठिकाणावर आहे का, हा एक प्रश्न निर्माण होतोय। सिरियाप्रमाणे भारतात घडेल अशा पद्धतीचे ते वक्तव्य करतायत। हा आपला हिंदुस्थान लोकशाही प्रक्रिया मानणारा देश आहे। संविधानाने लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद एकमेकांवर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्था आपल्या हिंदुस्थानामध्ये कार्यरत आहेत। असे असताना अशा पद्धतीचे वक्तव्य करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यांचं सरकार उलथवून टाकण्याच्या ज्या भाषा करतायत, सिरियाप्रमाणे, बंगालप्रमाणे, बांगलादेशप्रमाणे आपल्या देशातही अराजकता माजवण्याच्या दृष्टीने संजय राऊत यांना प्रोत्साहन देत आहेत। असा संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाचा खटला का दाखल करू नये, हा प्रश्न मी या ठिकाणी उपस्थित करत आहे। एका बाजूला संविधान खतरे में आहे अशा पद्धतीने गप्पा करायच्या आणि एका बाजूला संविधानाच्या विरोधात बोलायचं, या संजय राऊत यांच्यावरती देशद्रोहाचा खटला दाखल करणं गरजेचं आहे।